नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज मी बनवणार आहे पराठे। तर मी मेथी आणि कोथिंबीर असं बारीक कापून घेतलेलं आहे। ही मेथी आहे बारीक स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि ही काकडी आहे ही मी किसून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे आहे गव्हाचं पीठ आणि इथे घेतलेलं आहे मी बेसनचं पीठ आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हिरवी मिरची, जिरे, धने आणि लसूण हे मी वाटून घेणार आहे। आणि अजून त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडेसे तीळ घेतलेले आहे, हिंग घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, हळदी पावडर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे। तर आता मी हे मिश्रण मी आता वाटून घेणार आहे। मग आता आपण मेथीचे पराठे करूया। हे आता मी आपल्या हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि थोडे धने वाटून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये मी आता टाकत आहे हे बेसनचं पीठ आणि आता हे वाटलेले मिश्रण याच्यात टाकूया आपण। आणि हे टाकत आहे मी मेथीची भाजी चिरलेली आणि ही कोथिंबीर। हे एकदम हेल्दी आणि पौष्टिक पराठे आहेत। हे नाश्त्याला वगैरे वेळ असेल तर बनवायला काही हरकत नाही। आणि ही आपली काकडी, गाजर असेल तर तुम्ही असं थोडं गाजर टाकू शकतात, बीट असेल तर बीट टाकू शकतात, बीट टाकून पण छान लागतात ते। आणि हे याच्यामध्ये आपलं ही तीळ टाकते, मीठ, हे हळदी, ओवा, हे असं सगळं व्यवस्थित टाकून घेते। तसं सगळं एकजीव करून याचा आपण ना आता असं घट्ट गोळा करून घेणार आहोत पिठाचा। याच्यात आपल्याला जमेल तसं थोडं थोडं अंदाजाप्रमाणे आपण पाणी टाकायचं आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा, जसं चपातीला वगैरे मळतो त्या टाइप मध्ये। हे बघा आपला असं छानसा गोळा तयार झालेला आहे। असं त्याला मी व्यवस्थित चांगलं मळून घेतलेलं आहे। तर मग आता आपण याचे पराठे करायला घेऊया। आता आपण पराठे असे करायला घेतलेले आहे आणि त्याला आता आपण छान असं पातळ लाटून घ्यायचं आहे। असे छान पातळ पातळ लाटून आपण हे पराठे करायचे। आता श्रावण पण चालू आहे, मग श्रावण मध्ये रोज काय बनवायचं, सारखं तेच तेच पण कंटाळा येतो ना। म्हणून असं कधीतरी अधूनमधून हे उरलेली मेथीची भाजी होती, कोथिंबीर होती, काकडी होती घरामध्ये, तर म्हटलं चला आता आपण याचे आज पराठे करूया। असं साईडने थोडंसं तेल टाकायचं तव्यावरती। असं एक एक करून आपण सगळे पराठे करून घेऊया फटाफट। हे बघा आपला पराठा छान असा भाजलेला आहे, छान शेकलेला आहे, किती छान दिसतोय। तीळ, ओवा सगळंच काय काय त्यात दिसतंय ना आपण टाकलेलं। हा खायला पण तेवढाच टेस्टी लागतो। आता आपले पराठे रेडी झालेले आहे। तर या सगळ्यांनी नाश्ता करायला आता आपण दही सोबत घेतलेले आहे, पण दही कोणाला आवडत नसेल तर आपण सॉस सोबत किंवा चहा सोबत पण करू शकतो। या सगळ्यांनी नाश्ता करायला। तुम्हाला जर माझे पराठे आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि मला सबस्क्राईब करा। चला मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय।